तर मित्रांनो, एक्सटिंग्विशर पण एक्झामला तर विचारले, पण इंटरव्ह्यूला विचारले जाते. मग ज्या मटेरियलला हा एक्सटिंग्विशर भरलेला आहे ना बॉस, त्या मटेरियलनुसार त्याला कलर असतो. जनरली आपल्याला एक्सटिंग्विशरचा बेसिक कलर सगळ्यांना माहिती आहे, रेड कलर. जनरली तुम्ही कुठले एक्सटिंग्विशर बघितले की रेड कलर त्यावर असतो. रेडही म्हणता येणार नाही, पण जनरली तांबूस रेड हा कलर दिलेला असतो. मग मटेरियलनुसार एक्सटिंग्विशरचे कलर आहे बॉस. बघा, वॉटर टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे तो सिग्नल रेड कलरचा आहे. जो सिग्नलचा रेड कलर आहे ना, जनरली आपण सगळे एक्सटिंग्विशर ह्याच कलरचे बघतो, सिग्नल रेडचे. मग एक्सटिंग्विशर कुठल्या कुठल्या मटेरियलने भरले जातात? वॉटरने, CO2 ने, ड्राय केमिकल पावडरने, फोमने आणि हॅलॉनने. हॅलॉन पण एक आहे, तो जरा टॉक्सिक असेल मे बी, पण त्याने बनत. अशा मटेरियलने काय केले जातात? एक्सटिंग्विशर फिल केले जातात. आपल्याला कुठला एक्सटिंग्विशर कुठल्या मटेरियलने फिल केलेला आहे हे जर समजून घ्यायचं असेल, किंवा हे ऍक्च्युली आपल्याला माहितच पाहिजे, तर कलर मध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यातला वॉटर टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे त्याच्या टँकचा कलर हा सिग्नल रेड असतो. फोम टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे त्याचा कलर पेल क्रीम कलरचा पेल क्रीम कलर आहे, त्याने त्या कलरचा असतो. मग त्या कलरचा एक्सटिंग्विशर दिसला की आपण समजून घ्यायचा हा फोम टाईपचा आहे. मग फोम टाईपचा एक्सटिंग्विशर कुठं वापरतं? पेट्रोल पंपवर. तुम्ही एकाने व्हिडिओ बघितले, एकाने बघितलीच नाही. आय थिंक आर्यनने बघितली, शांतोनीने बघितलीच नाही. तर पेट्रोल मटेरियलवर वापरला जातो. मग तुम्हाला जर पेट्रोलला आग लागली आणि तुमच्याकडे लागली आणि तिथे एक्सटिंग्विशर वेगवेगळे ठेवले, तर आपल्याला विचारत बसण्याची गरज नाही, कलर माहित असणं गरजेचं आहे. का तर तुम्ही जिथे जॉबला जाणार आहे, सपोज इंडस्ट्रीत गेले, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये, तर सगळंच मटेरियल वापरलं जातं, तिथे सगळ्याच प्रकारचे एक्सटिंग्विशर ठेवले जातात. पेल ग्रीन कलर हा फोम टाईपच्या एक्सटिंग्विशरचा आहे. रेड सिग्नल रेड कलर हा वॉटर टाईपचे एक्सटिंग्विशर आहे. DCP पावडर जी आहे म्हणजे ड्राय केमिकल पावडर, तो फ्रेंच ब्ल्यू कलरचा एक्सटिंग्विशर असतो. त्याचा कलर टँकला फ्रेंच ब्ल्यू कलर असतो. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बनला ग्रीन कलर असतो, एम्ब्राल्ड ग्रीन म्हणतात, ग्रीन कलर असतो. आणि कार्बन डायऑक्साइड टाईपचा ब्लॅक विथ सिल्वर नेक, ब्लॅक एक्सटिंग्विशर विथ सिल्वर नेक या टाईपचा असतो. जनरली भारतात कॉमन जनतेसाठी जे एक्सटिंग्विशर वापरले जातात त्या सगळ्यांना सिग्नल रेड कलर आहे. पण इंडस्ट्रियल प्रकारमध्ये तुम्ही गेले, सपोज IT कंपनीत गेले, तिथे सगळे कम्प्युटर, सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट आहे, मग तिथे CO2चा एक्सटिंग्विशर वापरला जातो. त्याचा कलर असतो ब्लॅक विथ सिल्वर नेक. पेट्रोकेमिकल मध्ये जेव्हा तुम्ही जॉबला जाल, काही लोक जातात तिथे, तेव्हा तुम्ही दिसाल तिथे फोम टाईपचा एक्सटिंग्विशर असेल, पेल क्रीम कलर असेल त्याला, फोम टाईपचा. मग फक्त फोम असेल नाही, सगळेच असतात, पण जनरली पेल क्रीम कलरचा जो असेल तो काय असेल? फोम टाईपचा एक्सटिंग्विशर. ओके. मग जनरली एक्सटिंग्विशर हे त्याच्या मटेरियलनुसार आणि फायर, ऍक्च्युली एक्सटिंग्विशर हे बनवले जातात फायरच्या टाईपनुसार आणि त्यातल्या मटेरियलनुसार एक्सटिंग्विशरचे पण प्रकार पडतात. वॉटर टाईप एक्सटिंग्विशर, फोम टाईप एक्सटिंग्विशर, CO2 टाईप एक्सटिंग्विशर, हॅलॉन टाईप एक्सटिंग्विशर आणि ड्राय केमिकल पावडर एक्सटिंग्विशर. मध्ये ड्राय केमिकल पावडर नियर टू ऑफ झाली होती, मात्र ती परत वापरात आली. ड्राय केमिकल पावडर ही जनरली मेटलवर वापरली जाते. हॅलॉन आणि CO2 जनरली इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या ज्या फायर असतात त्यावर वापरली जाते. फोम टाईपचे एक्सटिंग्विशर पेट्रोलवर वापरला जातो आणि वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर हा सॉलिड मटेरियलवर वापरला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटिंग्विशरचे टाईप आहेत आणि ते टाईप आता आपल्याला इथून पुढे डिटेलमध्ये बघायचे आहे. काय त्याची कॅपॅसिटी, त्या मटेरियलची कॉस्ट, तो कुठे वापरला जातो, सिलेंडर कशा प्रकारचा आहे, कुठलं मटेरियल स्टोअर प्रेशरचं आहे, कुठलं मटेरियल हे गॅस कार्ट्रेज मध्ये वापरलं जातं, हे आपल्याला बघायचं आहे. ज्या काही आपण हेबर्न, हेनरिच, डॉमिनोज थेरी बघितल्या ना, ह्या थेरी काय सांगतात मित्रांनो, की अपघात कशामुळे होतो, अपघाताला जबाबदार गोष्टी काय, सेफ्टी घेण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं. लेट हॅव एक्झाम्पल, हायजीन, हाऊसकीपिंग, म्हणजे जिथली वस्तू तिथे ठेवणे, प्रॉपर हायजीन.
ही जर असेल तर अपघाताचं प्रमाण नियर अबाउट 70 to 75% कमी होतं. नीट आहे का? हे कोणी सांगितलं आपल्याला? थेरीने. जसं फायर ट्रायंगल किंवा टेट्राहायड्रॉन आपल्याला काय सांगतो मित्रांनो, की आग लागण्यासाठी ह्या गोष्टी जबाबदार आहे. ही 4 किंवा 3 किंवा 4 एलिमेंट जबाबदार आहे. आणि या 3 ते 4 एलिमेंटवर काम केलं की आग विझते. पण वेगवेगळी आग ही वेगवेगळ्या एलिमेंटमुळे सस्टेन होते, म्हणजे चालते, कंटिन्यू राहते. हे आपल्याला फायर ट्रायंगलने सांगितलं. तसं थेरीजने काय सांगितलं, ज्या वेगवेगळ्या थेरी, की अपघाताला जबाबदार ह्या गोष्टी, जसं डॉमिनोज सांगतो सिक्वेन्स ऑफ ऍक्शन, जसं हेनरिच सांगतो की हेपबर्न, हे जे सगळे घटक आहेत ते, ज्या घटकांमध्ये सोसायटी पण रिस्पॉन्सिबल आहे, ज्या घटकांमध्ये केअरलेस पण रिस्पॉन्सिबल आहे, ज्या घटकांमध्ये हाऊसकीपिंग पण रिस्पॉन्सिबल आहे, असे वेगवेगळे घटक क्युम्युलेटिव्ह कॉन्सेप्टने एकत्र आले तरच अपघात होतो. एका कुठल्या घटकामुळे होत नाही. आणि हे पण काय सांगतात, हे वेगवेगळे घटक आहेत ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. मग आपण नेमकं काय करतो अपघात कमी करण्यासाठी? इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये बघितलं आपण त्या घटकांवर कंट्रोल करण्याचं, त्या घटकांवर सेम इथे पण एलिमेंटवरच आपण कंट्रोल करतो. आणि तिथे पण आपण काय करतो, जिथली वस्तू तिथे ठेवण्यासाठी मदत करतो, ज्याला त्याला पीपी घालण्यासाठी प्रोत्साहित करतो, आपण तिथे प्रॉपर ऑब्झर्वेशन ठेवतो. हे काय करतं की अपघाताला जबाबदार ज्या मायनर गोष्टी, लोकांना ट्रेनिंग देतो काम करायला, ओव्हर स्पीड मध्ये काम करण्यासाठी टाळतो. ज्या स्पीड मध्ये काम करायची किंवा जेवढ्या लेवलने करायचं तेवढ्यातच करा. 8 तासाची ड्युटी का ठेवली? मेंटल फिजिकल हॅरेसमेंट होऊ नये आणि त्याने करून अपघात होणार नाही. हे सगळं आपल्याला जसं थेरीने सांगितलं तसं ट्रायंगलने आणि टेट्राहायड्रॉनने आपल्याला फायरचे एलिमेंट आणि ते एलिमेंट कसे जबाबदार आहे, त्या एलिमेंटवर कसा अप्लाय करायचा हे सांगितलंय. म्हणून एक्सटिंग्विशर हे कसे फिल्ड केले जातात, कुठल्या मटेरियलने फिल्ड केले जातात, ते तसेच का फिल्ड केले जातात, ते किती वेळ चालतात, हे आपल्याला आता बघायचंय. म्हणजे वेगळं काही बघायचं नाही. आपल्याला माहिती वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर असो, ओके बॉस. आपल्याला फक्त बघायचंय तेच एकदा रिपीट करून की वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर किती वेळ चालतो तेही आपण बघितलंय, कसा चालतो तो कसा फिल्ड केला जातो. मग त्यातलं वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर हा स्टोर्ड प्रेशर आहे की गॅस कार्ट्रेजचा आहे, बाकी काही विशेष नाहीये. आपल्याला सपोज टू बी पहिला आहे वॉटर टाईप एक्सटिंग्विशर. लक्षात ठेवा, वॉटर टाईप एक्सटिंग्विशर हा सॉलिड मटेरियलवर वापरला जातो. तो जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर वापरला तर तुम्हाला शॉक बसेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू काय होईल, डॅमेज होईल. मग वॉटर टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे त्यामध्ये CO2चं कार्ट्रेज वापरलं जातं. आपण कितीही दाबाने पाणी त्या एक्सटिंग्विशर मध्ये भरलं तर तो दाब राहील का? किती देऊन दाब देणार आहे? मग आपल्या एक्सटिंग्विशरची एक्सपायरी 1 वर्षाची. आपल्याकडे 4 किलोचं एक्सटिंग्विशर आहे आणि त्यात आपण हाय प्रेशरने पाणी भरलं, काय होणार आहे? पाण्याचा एक्सटिंग्विशर जनरली 95% खाली होतो, मॉलिक्युलर कॉम्बिनेशन ब्ला. पण त्यात कितीही प्रेशरने पाणी भरलं तर काहीच उपयोग होणार नाही. पाण्याला प्रेशर देण्यासाठी आपल्याला CO2चं कार्ट्रेज वापरावं लागेल. म्हणून वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर जो भरला जातो किंवा वापरला जातो त्यामध्ये CO2चं कार्ट्रेज वापरलं जातं. कार्ट्रेज म्हणजे काय? एक परत तुम्हाला तेच सांगतो, एक टेस्ट ट्यूब सारखं स्ट्रक्चर असतं ज्यामध्ये CO2 गॅस असतो फिल केलेला. जेव्हा आपण त्याची नॉबला स्ट्राईक करतो किंवा स्क्वीज करतो तेव्हा ते काचेचं स्ट्रक्चर आहे ते फुटतं, त्यातनं CO2 गॅस बाहेर निघतो. तो CO2 गॅस जड असल्यामुळे तो आणि प्रेशर देणारा असल्यामुळे तो पाणतो, खालनं प्रेशर देत चालतो आणि पाणी काय होतं, बाहेर जे एक्सटिंग्विशरचं अप्पर नेक आहे तिथनं पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणून वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर हा कार्ट्रेज टाईपचा आहे. ओके. दुसरा आहे आणि तो क्लास A फायर इम्प्लिमेंट करतो. क्लास A फायर म्हणजे सॉलिड टाईपची फायर. सॉलिड फायर, लाकडं वगैरे पेटले जातात, हे मटेरियल वगैरे पेटतं त्यावर हे क्लास A टाईप काउंट केलं जातं. लाकूड वगैरे सॉलिड पेटणे त्यावर वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर असतो. वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर हा कार्ट्रेज एक्सटिंग्विशर आहे. याचं स्ट्रक्चर दिलंय बॉस. जनरली हा सिलेंड्रिकल शेपचा असतो. सिलेंडर आपल्याला माहिती आहे, सिलेंडर आपल्या घरात पण आहे. सॉरी, हा सिलेंड्रिकल स्ट्रक्चरचा आहे.
तो माइल्ड स्टीलने बनवलेला असतो. का बरं माइल्ड स्टील शांत आर्यन? तर त्या माइल्ड स्टीलचे जे मटेरियल आहे माइल्ड स्टीलचं पण असतं, लूज स्टील पण असतं आणि हेवी हार्ड स्टील पण असतं. हा का बरं माइल्ड स्टीलचा आहे लक्षात ठेवा, ह्याच्यात कंटिन्यू प्रेशर नाही. जेव्हा आपल्याला तो वापरायचा आहे तेवढ्या 10-20-15-20 सेकंदासाठी त्यामध्ये काय होणार आहे, प्रेशर जनरेट होणार आहे. म्हणून हा जो एक्सटिंग्विशरचा प्रकार आहे त्याचं जे स्टील मटेरियल वापरले आहे ते काय आहे, माइल्ड स्टील आहे. माइल्ड स्टील. ओके. सिलेंड्रिकल प्रकारचा असतं. जनरली हा 9 लिटरचा असतो. 9 लिटर ऑफ कॅपॅसिटी हा वॉटर टाईपच्या एक्सटिंग्विशरची असते आणि याच्या 350 PSI इतकं प्रेशर जनरेट केलं जाऊ शकतं किंवा केलं जातं. 9 लिटरचा जो वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर आहे तो कार्ट्रेज टाईपचा आहे, जो सिलेंड्रिकल शेप मध्ये 350 PSI इतकं प्रेशर जनरेट करतो. तेवढ्या प्रेशर जनरेट केल्यानंतरच सिग्नल रेड कलरचा हा जो एक्सटिंग्विशर आहे हा 95% खाली होतो आणि आग विझवण्यासाठी मदत करतो. ओके. बस इतकं सारं. क्लास याचा सारांश बघा. क्लास ए टाईपच्या फायरवर वॉटर टाईपचा सिग्नल रेड कलर असणारा 9 लिटरचा एक्सटिंग्विशर जो कार्ट्रेज टाईपचा आहे हा वापरला जातो. हा एक्सटिंग्विशर वापरण्यासाठी आपल्याला त्याची नॉबवर स्ट्राईक किंवा स्क्वीज करावं लागतं. त्यानंतर कार्ट्रेज फुटतं. माइल्ड स्टील मटेरियलने बनवलेलं हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चरचं मटेरियल ह्या एक्सटिंग्विशरचं असतं, जो प्रेशर तयार करतो 350 PSI आणि 350 PSI प्रेशरने ते 95% मटेरियल वॉटर टाईपचं मटेरियल बाहेर फेकलं जातं. थोडं जड झालं का? काहीच नाही. मी तुम्हाला ना जे आपण आता शिकलो ते पूर्ण मिक्स करून सांगितलं. म्हणजेच काय, तुम्हाला विचारलं एखाद्याने क्वेश्चन केला, हा टेल मी समथिंग अबाउट वॉटर टाईप एक्सटिंग्विशर. वी हॅव टू स्टार्ट. सर, वॉटर टाईप एक्सटिंग्विशर इज इन सिलेंड्रिकल स्ट्रक्चर एक्सटिंग्विशर मेड बाय माइल्ड स्टील मटेरियल having signal red color. This extinguisher consists gas cartridge of CO2 gas having 9 liter capacity. By the help of squeezing or striking process, we break cartridge and create 350 PSI pressure to extinguish fire by the help of water which is stored in extinguisher. That water is near about 95% will be discharged. तेच मराठीत. सर, वॉटर टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे त्यामध्ये माइल्ड टाईपचं स्टील मटेरियल वापरून हा सिलेंड्रिकल शेपचा एक्सटिंग्विशर बनवला जातो, ज्यामध्ये गॅस कार्ट्रेज वापरलं जातं. सिग्नल रेड कलरचा कलर त्या एक्सटिंग्विशरला असतो. नियर अबाउट 95% त्यातलं मटेरियल हे डिस्चार्ज केलं जातं. हे डिस्चार्ज करण्यासाठी 350 PSI इतका प्रेशर जनरेट केला जातो. वॉटर टाईप एक्सटिंग्विशर. सॉरी. ओके. दुसरा आहे फोम टाईप एक्सटिंग्विशर. अजून फोम टाईप एक्सटिंग्विशर. आता हा जो फोम टाईप एक्सटिंग्विशर आहे बॉस, यामध्ये बबल बनवले जातात. बेसिकली फोम टाईपचा फोमचा कायम क्रायटेरिया लक्षात ठेवा. तो फोम आपण शॅम्पू पासून पण बनवतो, पण त्या फोमचा पहिला नियम आहे त्यात छोटे छोटे स्मॉल बबल असतात आणि ते मॉलिक्युलर स्ट्रक्चर एकमेकाला कनेक्टेड असतं. जेव्हा आपण आग विझवतो तेव्हा ते थोडंसं प्रसरण पावतं आणि बाकीचा एअर पण ते काय करतं, शोषून घेतं आणि त्यात बबल बनवतं. म्हणजे एक प्रकारे तिथे तयार होणारी जी हेवी हीट आहे ती ते शोषून घेतं बॉस आणि त्याला आवरण बनवतं, स्वतःकडेच ठेवतं. मग जनरली फोम इज फ्रॉथी सबस्टन्स. फ्रॉथ आपण बघतो ते हातात घेतलेला असतो, आपण शेविंगचा फोम बघतो. फ्रॉथी सबस्टन्स
एंटायरली कन्सिस्ट ऑफ बबल अँड दीज बबल कंटेन्स आयदर CO2 और एअर. जनरली CO2 असतो ह्या बबलमध्ये आणि जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो CO2 वापरला जातो आणि तिथे काय केला जातो, एअर कॅप्चर केला जातो. त्या बबलमध्ये काय होतं, एक्सचेंज होतं. आता रेग्युलर हा फोम टाईपचा एक्सटिंग्विशर जनरली सिलेंड्रिकल टाईपचा असतो, त्याचा कलर वगैरे आपण बघणार आहोत. पण हा फोम कशा कशापासून बनतो लक्षात ठेवा. फोम बनला जातो प्रोटीन पासनं. हे प्रोटीन बनवलं जातं अॅनिमल वेस्ट पासनं. अॅनिमलचं जे वेस्ट मटेरियल आहे तुम्हाला माहित आहे का, जनरली अॅनिमलचं जे वेस्ट आहे मग ते डंक पण असेल किंवा ते त्यांचं बॉडी मटेरियल पण असेल. हे जे वेस्ट मटेरियल आहे त्यात हेवी प्रमाणात प्रोटीन असतात अॅनिमलच्या आणि त्या प्रोटीन पासून फोम बनवला जातो. दुसरं आता यात पुढे सांगण्यासारखं होतं पण ते आपण थांबवून घेऊ. चिकटटेकचं एक एक्झाम्पल होतं पण त्याच्याशी सध्या गेलंय. प्रोटीनचा एक फोम मटेरियल असतं, फोम बनवला जातो प्रोटीन पासून. दुसरा बनवला जातो फ्ल्युरोप्रोटीन पासून. आता थोडं केमिकलकडे जाणार. पहिलं होतं नॅचरल प्रोटीन, दुसरं आहे आता आपण केमिकल मध्ये जाणार ज्यामध्ये आहे फ्ल्युरोप्रोटीन फोम, ज्यामध्ये प्रोटीन फोम ऍडेड विथ फ्ल्युरोकार्बन. तिसरं आहे सिंथेटिक फोम, जे आपण बनवतो, सिंथेसाइज केलं जातं, कंपनीमध्ये बनवलं जातं. सिंथेटिक फोम ज्यामध्ये आपण शॅम्पू वापरतो किंवा वॉशिंग लिक्विड वापरतो. वॉशिंग लिक्विड, विमचं पण लिक्विड आहे, आता आपल्याकडे निरमाचा पण फोम बनवला जायचा, शॅम्पू पण आहे, ह्याच्यापासून फोम बनवला जातो सिंथेटिक मटेरियल. त्यानंतर आहे फिल्म फॉर्मिंग फोम. फिल्म बनवली जाते. जनरली लहानपणी तुम्ही पण निर्माचे फुगे बनवले असतील, त्याची एक लांब लचक फिल्म पण बनते. मग प्रोटीन अॅनिमल वेस्ट पासून बनवलं जाणार. दुसरं आहे फ्ल्युरोप्रोटीन. तिसरं आहे सिंथेटिक फोम. सिंथेटिक फोम लक्षात ठेवा, शॅम्पू ओके किंवा लिक्विड. चौथं आहे फिल्म फॉर्मिंग फोम, ज्यामध्ये AFFF किंवा FFFP, आता हे पुढे त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे, हे मटेरियल आहे, हे वापरलं जातं. आणि 5 नंबरचा आहे अल्कोहोल रेजिस्टन्स फोम. असं काही नाही की प्रत्येक वेळेस पेट्रोलियम मटेरियलच लागतं, खूप सारे अल्कोहोल मटेरियल पण वापरले जातात. स्पिरिट ऍज युजल अल्कोहोल खूप साऱ्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्याशी रिलेटेड अल्कोहोल रेजिस्टन्स, त्यामध्ये पॉलिमर इन्ग्रेडियंट वापरले जातात. पॉलिमर ते आपण बघणार आहोत पुढे. आपण बघत आहोत मित्रांनो फोम टाईपचा एक्सटिंग्विशर. त्यामध्ये अनेक सारे मटेरियल एलिमेंट वापरले जातात. यामध्ये जेव्हा आपण या एक्सटिंग्विशरचं कन्स्ट्रक्शन बघतो, 95 to 97 ते 97% हे पाणी आणि 3 ते 5% फोम मेकिंग इक्विपमेंट वापरले जातात. आय एम सो सॉरी, इक्विपमेंट नाही, फोम मेकिंग मटेरियल वापरलं जातं. मग ते मटेरियल हे आहे प्रोटीन, अॅनिमल वेस्ट पासून बनवलेलं, फ्ल्युरोप्रोटीन, सिंथेटिक प्रोटीन, त्यानंतर फिल्म फॉर्मिंग फोम आणि अल्कोहोल रेजिस्टन्स फोम. हे एवढं मटेरियल 3 ते 5% वापरलं जातं. मात्र 95 ते 97% त्यात काय वापरलं जातं, वॉटर वापरलं जातं. एक त्याचा जो टॉप कव्हर आहे हा ब्रास किंवा स्टीलचा असतो. स्टीलचा किंवा ब्रासचा असतो. लक्षात ठेवा, फोमचा स्टीलचा किंवा ब्रासचा बनवला जातो. यामध्ये CO2 कार्ट्रेज वापरलं जातं. जसं पाण्यासाठी वापरलं जातं तसं इथे पण वापरलं जातं. जनरली 35 ते 51 बार प्रेशरने हे कार्ट्रेज वापरलं जातं. एवढा प्रेशर तयार करण्यासाठी, जसा PSI आहे तसं बार पण आहे प्रेशरचे युनिट. एवढ्या प्रेशरसाठी हे वापरलं जातं आणि याला देखील स्क्वीजिंग किंवा स्ट्राईक हे वापरलं. जिथे कार्ट्रेज आलं तिथे स्ट्राईक किंवा स्क्वीज प्रकार आला. आपण काय बघतोय बघा, 35 ते 51 बार प्रेशरला CO2 कार्ट्रेज वापरून 95 ते 97% पाणी आणि 3 ते 5% फोम मेकिंग मटेरियल हे वापरून हा सिलेंडर बनवला जातो. फोमचा सिलेंडर कुठे वापरतात आर्यन? पेट्रोकेमिकलवर, जनरली पेट्रोल मटेरियलवर, पेट्रोल पंपावर पण वापरला जातो. हे वापरलं जातं. त्याची क्लिप काढा. कसा वापरला जातो? त्याला क्लिप असते, सेफ्टी क्लिप, ती काढा,
त्यावर स्ट्राईक द्या, नोझल पकडून ठेवा, नाहीतर तोंडाला तो लागेल. पहिला नोझल पकडून ठेवा. टँक पहिला पायामध्ये पण पकडला जायचा, दोन्ही पायांच्या मध्ये. तो आता हातात पण पकडला जातो. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्राईक द्यायची, त्यामुळे आपण लक्षात ठेवा कसा वापरायचा. पिन काढा, स्ट्राईक द्या, नोझल पकडून ठेवा, क्लच दाबा, तुम्हाला मटेरियल बाहेर निघेल. त्या मटेरियलमध्ये तुम्ही स्ट्राईक केल्यामुळे कार्ट्रिज फुटेल. CO2चं फोम मेकिंग जे मटेरियल आहे ते मिक्स होईल, प्रेशर तयार होईल 35 ते 51 बार, आणि पाण्यामध्ये 95 ते 97% पाण्यामध्ये ते मटेरियल मिक्स होऊन फोम काय होईल, बाहेर निघेल, ज्यामध्ये बबल असतात. त्या फोम मेकिंग इक्विपमेंटवर पण आपल्याला पुढे बघायचं आहे. आज आपण फक्त वॉटर टाईपचा एक्सटिंग्विशर आणि फोम टाईपचा बघितलाय. आपल्याला पुढे CO2 टाईपचा आणि इतर एक्सटिंग्विशर पण बघायचे आहे. ओके.